अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 ची रणधुमाळी सध्या शहरात सुरू आहे। या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदारांना केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये यासाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। शहरातील 20 प्रभागांमधील मतदारांना घरोघरी जाऊन वोटर स्लिप वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे। अतिरिक्त आयुक्त सुमे दलोने यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेसाठी अकोला महानगरपालिकेने मोठे मनुष्यबळ तैनात केले आहे। शहरात 50 पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनात एकूण 20 प्रभागातील कामांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे। सुमारे 500 BLO प्रत्यक्ष मतदार यादीतून स्लिप वाटपासाठी नियुक्त केले गेले आहे। त्याचबरोबर समन्वय या जागृतीसाठी 150 आशा वर्कर्स कार्यरत आहे। अशा प्रकारे एकूण 650 कर्मचाऱ्यांची फौज शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारापर्यंत पोहोचत आहे। निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना आपला प्रभाग, मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी भटकंती करावी लागू नये हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। प्रत्येक मतदाराने आपली मतदान चिठ्ठी आवर्जून स्वीकारून ती जपून ठेवावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी केले। शहरातील विविध चौकात आणि प्रभागात बॅनर, पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केले जात आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आता प्रशासन आणि नागरिक दोघेही सज्ज असल्याचे चित्र अकोल्यात दिसत आहे।